आज तुम्हाला ज्या पेशंटबद्दल सांगणार आहे तो पेशंट त्या दिवशी OPDला सगळ्यात शेवटी आलेला होता. 70 किलोमीटर लांब त्याचं गाव होतं, तिथून तो आला होता. आणि त्या दिवशीचे बरेच पेशंट झाल्यानंतर जेव्हा बंद करून क्लिनिक जाणार होतो तेव्हा तो आला होता. तर तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खूप जास्त बेचैनी दिसत होती आणि तो खूप त्रासमध्ये आहे असं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मग तो जेव्हा त्याच्याशी बोलत होतो त्याचं फक्त एकच म्हणणं होतं की त्याला खूप जास्त खाज आहे आणि खाज एवढी जास्त आहे की तो कितीतरी दिवसापासून व्यवस्थित झोपला पण नव्हता. त्याला कुठे काहीच दुखत नव्हतं, पोटात दुखत नव्हतं, इतर काहीच त्रास नव्हता, फक्त एकच त्याचा त्रास होता ते म्हणजे खूप जास्त खाज. मग त्याला जेव्हा चेक केलं तेव्हा सगळ्यात आधी तर असं स्किनचे बरेच आजार आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त खाज असते. तर याच्यापैकी काय असणार म्हणून त्याला चेक केलं कुठे जास्त खाजते. तर त्याच्या शरीरावर कुठंच काहीच असे धाबळे म्हणा किंवा काही फोडं काहीच दिसत नव्हतं. मग सगळ्यात कॉमनेस्ट तर खरूज असते. मग खरूजचे जे जागा असतात जसं की बोटाच्या मध्ये किंवा मग काखेत अवघड जागी ते पण चेक केलं पण तिथे पण काहीच दिसले नाही. रेड कलरचे पुरळ पण दिसले नाही. तर मग जनरली खरूज असेल असं म्हणून आपण त्याला ट्रीटमेंट देतो, पण काही अशा टिपिकल जे खरूजची जागा आहे तिथं काहीच दिसत नव्हतं. म्हणून मग असं वाटलं की हे खरूज पण नाही आहे. मग त्याला हिस्ट्री विचारली की तुला धाबडे येतात का, थोड्या वेळ राहून जातात का धाबडे, ते पण त्यांनी नाही म्हटलं. तर मग असं वाटलं की आता हे स्किनचं आजार जे नॉर्मली आपण बघतो ते नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. तर मग आता जे दिसत नाही आहे त्याचं डायग्नोसिस करणं जास्त अवघड आहे. जे दिसते स्किनमध्ये जनरली डिझीजचं डायग्नोसिस बघूनच असते की हे कसं दिसत आहे, किती दिवसापासून आहे, त्रास काय आहे, दुखते का, रॅश आहे बॉडीवर की मग त्याला आग होते आणि की खाज आहे, हे सगळं विचारून आपण त्याचं डायग्नोसिस करतो. म्हणजेच काय आजार असेल याचं आपण लक्ष करतो. पण त्याला फक्त खाज होती, खूप जास्त खाज होती आणि स्किनवर बघितलं तर काहीच पुरळ नाही, रॅश नाही, काहीच नाही. आणि खरूजसारखं पण नाही, अर्टिकेरियासारखं पण नाही, काहीच त्याच्या याच्यावरून जसं त्याला खाज आहे त्या तीव्रतेवरून त्याचा आजार लक्षात येत नव्हता. मग अशा वेळेस आपण जनरली एखाद्या वेळेस असं विचार करतो की आता हा शेवटचा पेशंट आहे, मग याला काही खाज कमी करण्याच्या गोळ्या देऊन परत आपण 8-10 दिवसांनी वापस बोलवू. पण त्यावेळेस असं वाटलं की याला खूप जास्त त्रासामध्ये हे आहे, म्हणून आपण याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घेऊ. आणि मग त्याला CBC ब्लड टेस्टमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉईड फंक्शन टेस्ट आणि HbA1c या बेसिक टेस्ट लिहून दिल्या आणि त्याने ते करून पण घेतल्या. नेक्स्ट डे रिपोर्ट समोर होत्या. तर त्या रिपोर्ट्समध्ये लिव्हरचे एन्झाईम्स त्याचे नॉर्मल होते पण बिलिरुबिन वाढलेलं होतं. मग जेव्हा बिलिरुबिन वाढलं होतं त्यामुळे त्याला ती खाज खूप जास्त होती आणि मग म्हणून बरं वाटलं की बरं झालं आपण त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतले. मग ते बिलिरुबिन वाढल्यामुळे त्याला सगळ्यात आधी सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी करून घे म्हणून आम्ही त्याला रेफर केला. त्याच्यानंतर लगेच त्यांनी ते पोटाची सोनोग्राफी करून घेतली आणि त्याच्यामध्ये त्याच्या पोटात एक मास आढळला, म्हणजेच एक गाठ होती. आणि नंतर ते सोनोग्राफीची पुढची स्टेप म्हणजे CT एन्हान्स्ड CT करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग दिसलं की पँक्रियाजवर ही गाठ आलेली आहे. आणि नंतर त्याचं रिपोर्ट असं झालं की निदान असं झालं की ते पँक्रियाटिक कार्सिनोमा आहे, म्हणजे स्वादुपिंडाचं कॅन्सर त्याला झालेला होता. तर 8 दिवसामध्येच त्याचे हे सगळे इन्व्हेस्टिगेशन झाले आणि मग त्याला एका कॅन्सर स्पेशालिस्टकडे रेफरल करण्यात आलं, ऑन्कोसर्जन. त्याची सर्जरी पण झाली लगेच पुढच्या आठवड्यामध्ये. आणि त्याचं अर्ली स्टेज होतं, म्हणजेच खूप जास्त स्टेजपर्यंत पसरलेला नव्हता, म्हणून त्याचं ऑपरेशन पण सक्सेसफुल झालं. तर हे सगळे घडामोडी त्या 8-10 दिवसाच्या आतच झाल्या आणि फक्त स्किनवर काही नसताना फक्त इचिंग म्हणून, म्हणजे खाज आहे म्हणून तो पेशंट आलेला, पण स्किनचा आजार नसून त्याला कॅन्सर होता आणि
त्या सिस्टमिक डिझीज म्हणजेच काहीतरी मधला आजार सगळ्यात आधी स्किनवर आला आणि खाज म्हणून आला, तर त्यावेळेस आपण खाज म्हणून दुर्लक्ष नाही केलं, फक्त गोळ्या देऊन त्याला वापस नाही पाठवलं, तर ते डिसिजन सगळ्यात बेस्ट होतं. कारण तो पण खेळत राहणारा होता, इथून 70 किलोमीटर लांब होतं त्याचं गाव. बहुतेक तो नंतर मग परत उशिरा कधी आला असता, तोपर्यंत जर कॅन्सर त्याचा वाढलेला असता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या आणि योगायोगाने त्याचं सक्सेसफुल झाली सर्जरी आणि तो वाचला पेशंट. तर हा केस आपल्याला हेच सांगतो की जेव्हा स्किनवर काही दिसत नाही आहे तर तेव्हा काहीतरी धोक्याची घंटा आपल्याला वाटायला पाहिजे की मधलं तर काही आजार नाही आहे बॉडीमध्ये ज्याच्यामुळे त्याला खाज होत आहे, आणि म्हणून मग ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये बिलिरुबिन वाढलेलं आलेलं आहे आणि मग पुढचं सोनोग्राफीमध्ये पुढचं आपल्याला निदान कळालं. तर अशा वेळेस आपण जास्त सजग व्हायला पाहिजे. जर काही गोष्ट दिसत आहे त्याचं तर आपण निदान लावतोच, पण जी गोष्ट दिसत नाही आहे ती गोष्ट शोधून काढणे. आणि म्हणजे हे केस कॅन्सरचं निदान लावण्यासाठी नव्हतं, पण हे केस आपण त्याची खाज मिस नाही केली याच्यासाठी हे केस महत्त्वाचं होतं. तर असं त्याचं कार्सिनोमा आपण डायग्नोज केलं, ऑपरेशन झालं आणि तो सक्सेसफुल झाला.